हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनापुनाम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, समर्थ सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौले सर, आदरणीय सविताताई, सगळ्यांना वंदन करतो। आपणा सर्व श्रोत्यांनाही वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। आपण 18वा श्लोक बघतोय। काल 17व्या श्लोकाच्या ज्या ओव्या होत्या त्याचा आपण विचार केलेला होता। आता 18व्या श्लोकावरती 2 ओव्या आहेत, त्याचा थोडासा विचार आपण करणार आहोत। भगवद्गीतेतला श्लोक आहे, नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन नचा अस्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रया। त्या आत्मसंतुष्ट पुरुषाला कर्म करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही, न करण्याचीही नाही, आणि ब्रह्मादी स्तंभापर्यंत जे प्राणी आहेत त्यापैकी कोणीही त्याचा प्रयोजनाचा आश्रय नाही। त्याचा कोणताही स्वार्थ नसतो, काही मिळवण्याचा किंवा काही गमवण्याचा। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्वार्थी हेतून तो काम करत नाही। आपण विचार करायला लागलोय, आत्मतृप्ती, आत्मतुष्टी आणि आत्मरत असणारा जो सत्पुरुष आहे, त्या सत्पुरुषाची लक्षणं 2 श्लोकामध्ये माऊलींनी सांगितलेली आहेत। आता काल आपण जो बघितला की तो आत्मतृप्त कसा असतो आणि आत्मसंतुष्ट कसा असतो, आणि त्याला त्याच्यासाठी काही करणं शिल्लक राहत नाही, कोणत्याही कर्माचा विचार त्याला करावा लागत नाही, आणि न करण्याचाही विचार तो करत नाही। एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे की तो आत्मसंतुष्ट पुरुष असतो, तो कर्म करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही आणि न कर्म करण्याचंही कोणतं प्रयोजन नाही। प्रयोजन म्हणजे कारण नाही, त्याला कुठलंही कारण नसतं। म्हणजे कारण आहे आणि काम करणं हे प्रापंचिकाचं काम असतं। एखादा साधक असेल तो साधक काम करत असेल, पण जे सत्पुरुष आहेत, जे स्थितप्रज्ञ झालेले आहेत, जीवनमुक्त पुरुष आहेत, त्यांना करणं काही शिल्लक राहत नाही। त्यामुळे कर्म करण्याचा जो प्रकार आहे किंवा कर्म न करण्याचा जो प्रकार आहे हा साधकाच्या दृष्टीने ठीक आहे, पण हे सत्पुरुषांच्या किंवा जीवनमुक्त जे आहेत ते कर्म करण्याचं त्यांना काही कारण नसतं, आणि कर्म न करण्याचंही ते कारण काही सांगत नाही। या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। बऱ्याच वेळा असं होतं की कर्म करणं टाकून देणं हे सोपी गोष्ट काहींना शक्य होते, आणि कर्म टाकायचं आणि निवांत बसायचं। पण असं कर्म कुठलंच टाकता येत नाही, की अशी खूप कामं आहेत की जी टाकता येत नाहीत, जी करावीच लागतात, आणि ती करावी लागत असल्यामुळं कर्म टाकून दिलं हे म्हणणं फार चुकीचं आहे। तर याचा वर्णन इथं केलेलं आहे या श्लोकामध्ये, 18व्या श्लोकामध्ये, नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन। म्हणजे काही करायचं आहे असं कर्म, त्याचं प्रयोजन त्याला नसतं, आणि काय करू नये त्याचंही प्रयोजन नसतं, कारण त्याचा कोणताही सामाजिक स्वार्थ नसतो। काहीतरी स्वतःबद्दलचं त्याला मिळवायचं नसतं, त्याला काहीही करायचं नसतं, कुणाकडून तरी काहीतरी घ्यायचं नसतं, असा अर्थ त्यामध्ये वापरलेला आहे। नचाश्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रया, त्याचा आश्रय तो होत नाही। याचा अर्थ कुणासमोर तो लाचार होत नाही, मला हे हवं आहे म्हणून, किंवा त्याचा काही स्वार्थ नसतो, इतका तो सत्पुरुष उच्च कोटीमध्ये पोचलेला असतो। समाजामधला उन्नत कोण असेल, समाजामधला देव कोण असेल, जो अगदी शरीरानं वावरतो, तर हा जीवनमुक्त असतो। त्यामुळे जीवनमुक्तालाच भगवंताचं स्वरूप प्राप्त करून द्यावं, जीवनमुक्तालाच देव समजावं। आपल्याकडे एक पद्धत शास्त्रानं बांधून दिलेली आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर देव महेश्वरा असं आपण म्हणतो. म्हणजे देवालाच ह्या तिन्ही श्री गुरुनाच या तीन देवांचं टायटल देऊन टाकलेलं आहे, उपाध्या देऊन टाकलेल्या आहेत. तेच श्री गुरु जे आहेत तेच गुरु ब्रह्म आहेत, विष्णू आहेत, महेश आहेत, म्हणजे तेच ईश्वर आहे. गुरु विन देव ना दुजा पाहता नाही त्रैलोकी असं माऊलींचा एक अभंग आहे. म्हणजे जगामध्ये गुरुशिवाय दुसरा देव नसतो, गुरुलाच देव मानलं पाहिजे, गुरुशिवाय दुसरा श्रेष्ठ देव नसतो असं वर्णन केलेलं आहे. जर असेच सत्पुरुष आपल्याला समाजामध्ये पाहण्यात येत असतील की ज्यांच्यात ही लक्षणं आढळून येतात, त्यांना देव म्हणावं. त्या ठिकाणी कुठल्याही मग देवाला जायची गरज पडत नाही. हे चालते बोलते समाजातले देव आहेत, जे माणसं घडवतात, समाज घडवतात, समाजाला योग्य मार्गदर्शन करतात आणि समाजाची घडी व्यवस्थित बसवतात. यांनाच खऱ्या अर्थानं देव मानणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून या श्लोकामध्ये कर्म करण्याचं आणि न करण्याचंही काही प्रयोजन नाही असं माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि कोणाकडूनही स्वार्थानं त्याला काही मिळवायचं नसतं. म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये जो ती हालचाल करतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. त्याच्या सगळ्या हालचाली जी कर्म होतात त्याच्याकडून ती निस्वार्थ वृत्तीने होत असतात, कुणासाठी तरी होत असतात, सहजतेने होत असतात. त्याच्यामध्ये करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. कारण स्वार्थाच्या हेतूने कोणत्याही जीवमात्राविषयी त्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. अर्थार्थी शब्द वापरला. अर्थार्थी म्हणजे काहीतरी कमवण्याच्या दृष्टीनं, मला चांगलं म्हणावं, माझी वाहवा करावी, माझी कीर्ती गाजावी, मला मोठेपण मिळावं असला अर्थ, किंवा आणखी मला धनसंपत्ती मिळावी, लोकांनी माझं सगळा जीवन उदरनिर्वाह चालवावा, मला कपडे लत्ते द्यावे, घर बांधून द्यावं, नंतर मला मठासाठी जागा द्यावी अशी त्यांची इच्छा नसते. लोक करतात हा त्यांचा भाग आहे, लोक करत असतात, त्यांची इच्छा नसते. त्यामुळे जर तशी इच्छा जर ठेवणार असेल तर तो सत्पुरुषामध्ये गणला जात नाही. समजा मला असं प्राप्त करावं असं समाजाकडून जर तो काहीतरी मागत असेल तर तो जीवनमुक्त होऊ शकत नाही असं माऊलींचं सांगणं आहे. त्यामुळे स्वार्थाने त्याचा कोणताही हेतू नसतो. समाजाकडं, कुटुंबाकडं, स्वतःच्या शरीराकडे सुद्धा पाहताना हे शरीर माझा आश्रय आहे असं त्याला वाटत नाही. कारण शरीराकडूनही सुद्धा तो काही मागत नाही. इतकी त्याची मागणी सगळ्या दृष्टीनं बंद झालेली असते. आणि जेव्हा मागणी थांबते ना तेव्हाच खऱ्या अर्थानं सुखाला सुरुवात होते. आपल्या अपेक्षा खूप असतात आणि या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं होतच नाहीत पूर्ण. आपण अपेक्षा करतो त्याच वेळी लक्षात घेतलं पाहिजे की माझी अपेक्षा पूर्ण होणार नाही. या हा विचार करूनच अपेक्षा केल्या तर हा मध्यम मार्ग आहे. मुळात अपेक्षा करू नये हा उच्च दर्जाचा मार्ग. अपेक्षा केल्या तर अपेक्षा पूर्ण न होणार नाहीत असा विचार करून अपेक्षा करणं हा मध्यम मार्ग आहे. आणि अपेक्षा पूर्ण का होत नाहीत यासाठी धडपडणं, अस्वस्थ होणं, विश्वासघात करणं, लबाडी करणं या सगळ्या गोष्टी हा कनिष्ठ मार्ग आहे. आपण विचार केला पाहिजे की कुठल्याही व्यक्तीकडून, समाजाकडून, कुटुंबाकडून, आपल्या स्वतःकडून कुठलीही अपेक्षा मागूच नाही. कुणाकडं काय नाही मागितलं ना तर तो माणूस श्रेष्ठ दर्जाचा समाजामधला ठरतो. ज्याचं वर्णन इथं केलेलं आहे त्याला कुठलं कर्म करावं याचं बंधन नसतं आणि कर्म करू नये असंही बंधन नसतं. कारण जगाशी त्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. जगाशी त्याचा स्वार्थ काय नसतो. त्याचं हवं नको पण संपलेलं असतं. उदाहरण जनरली आपण जर बघितलं, एखादा सामान्य माणूस कुठेतरी लाभ असला तरच काम करतो. आपलं स्वतःचं उदाहरण आपण घेतलं तरी लक्षात येईल. आपण कुठेही जातो, काहीतरी करतो, कोणाशी बोलतो, काही वेळा लाभच असायला पाहिजे. लाभाशिवाय कोणी काही करत नाही. पण हे सत्पुरुष मात्र लाभ असो नसो लाभाचा विचार करत नाहीत. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, तुकाराम महाराज त्यांचं वर्णन करतात. अशा सत्पुरुषाचं वर्णन करी लाभाविन प्रीती. फक्त आई करते मुलावरती प्रेम, ते लाभाशिवाय असतं. अन्य जर विचार केला तर संत आणि भगवंत या किरीज लाभ नसताना कोणीही प्रेम करत नाही. अजिबात कोण आपल्याकडे पाहणार नाही जर त्यांचा लाभ आपल्यामध्ये दिसला नाही तर. किती आपल्या जवळची माणसं असू देत, मित्रमंडळी असू देत, नातलग असू देत, त्यांना जर आपल्याकडून काहीतरी मिळत नसलं तर ते आपल्या जवळ सुद्धा थांबणार नाहीत. फक्त एकच आहेत ते संत सत्पुरुष समाजातले, त्यांना लाभाची आवश्यकता नसते. काहीतरी लाभ मिळावा म्हणून ते प्रयत्न करत नाहीत आणि लाभाशिवाय सगळ्या जगावर प्रेम करतात. आणि हेच प्रेम जे आहे हे प्रेम त्यांना उन्नत बनवतं.
त्यांना एक आदर्श व्यक्ती म्हणून गणवतं. तसा आपला इथं कुठला तरी लाभ दिसला नाही तर कर्म करायचं नाही, असं सरळ अर्थ आहे. आणि काहीतरी लाभ असला तर सामान्य माणूस लगेच काम करायला लागतो. कुणाकडून तरी काहीतरी मिळणार असेल तर ते करावं लागतं. पण या सत्पुरुषाचं मात्र हवे नको पण संपलेलं असतं. हवे पण म्हणजे काम करण्याची वृत्ती, आणि दुसरं नको पण म्हणजे काम टाकण्याची वृत्ती. ते नको पणही त्याच्याकडे नसतं. काम टाकून जात नाहीत बरं काय ते, म्हणजे नाही मी नाही आता कामच करत नाही, मी निष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेलो आहे त्यामुळे मी काहीही काम करणार नाही असं तो बोलत नाही. तर तो कामही करतो, पण काम करताना कुठल्याही स्वार्थाचा विचार न करता करतो. त्याला काही समाजाकडून घेणं देणं नसतं. म्हणून हवे नको असं संपल्यामुळं त्याच्यावर कर्मबंधनं राहत नाही. कर्मातून तो मुक्त होतो. मागच्या त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे, जो आत्मबोधे तोषला आणि तो कृतकार्य देख झाला. कृतकार्य झाला म्हणजे काय, त्याची कामं सगळी होऊन पूर्ण झालेली असतात. असा नैष्कर्म्य स्थितीला पोचलेला असल्यामुळं त्याला कर्मबंधन कुठल्याही प्रकारचं राहत नाही. त्यामुळं मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, आता दोन शब्द त्यासाठी माऊलींनी वापरलेला आहे. अंतरंगामध्ये त्याची जी बुद्धीचा निश्चय जो आहे तो दृढ झालेला असतो. अप्रोक्षत्वानं त्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. आणि जर एकदा आत्मलाभाची प्राप्ती झाली तर दुसरं काय मिळवण्याचं बाकी शिल्लक राहत नाही. सगळ्यात श्रेष्ठ दर्जाची प्राप्ती कोणती असेल तर आत्मसुखाची ओळख पटणं. आत्मसुखाची प्राप्ती होणं हे थोडंसं वेगळा शब्द पडतो, कारण प्राप्ती नाही त्यामध्ये, आत्मसुखाची ओळख होणं हा शब्द बरोबर आहे. मला मी आत्मसुखी आहे, माझं सुख आतमध्ये आहे हे कळायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्याकडेच आहे ते, म्हणून ते काय प्राप्त होत नाही. म्हणून आत्मसुखाची प्राप्ती हा शब्द थोडासा चुकीचा वाटतो. खरा शब्द आहे आत्मसुखाची ओळख. जेव्हा ज्याला होते तेव्हा तो खऱ्या अर्थानं त्याचं हवं नको पण संपतं. मग जगाकडून काय मिळवायचं आहे, अनंतर त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. ज्ञान प्राप्त करावं तर हे त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. मग जर स्वतःचं स्वरूप ते असेल तर तो दुसऱ्याकडे मागायला का बरे जाईल, नाही जाणार. तसा त्याची कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहत नाही. त्यामुळे तो अंतरी दृढ झालेला असतो. भगवंताच्या ठिकाणी त्याची दृढ श्रद्धा असते आणि कर्म न केल्यानं सुद्धा त्याची काही हानी होत नाही, अशा स्थितीमध्ये पोहोचलेला असतो. लहान मुलांना कदाचित हा विषय न कळण्यासारखा आहे, पण आपली शृंखला चालू आहे आणि त्याप्रमाणेच बोलावं लागणार आहे. आपण इथले लोक कमी ऐकायला आहोत, याचे श्रोते खूप बाहेर असल्यामुळं थोडंसं इथल्या श्रोत्यांचा विचार न करता थोडंसं आम्ही बोलायला लागलोय. याला इलाज नाही, तसं बोलावं लागतं म्हणून, कारण मागची जे चिंतन चालू आहे ते त्या चिंतनावर आधारित पुढे चालू आहे. ते हा जो श्लोक सांगतो ना की त्याला कर्म करण्याचं बंधन नसतं आणि कर्म न करणं किंवा कर्म टाळणं हेही त्याच्याकडं नसतं, कारण आत्मसुखाची प्राप्ती त्याला झालेली असते. म्हणजे आत्मसुखाची ओळख त्याला झालेली असते आणि त्यामुळं कर्म नाही केलं तरी त्याची काही हानी होत नाही असं तो समजतो. त्यामुळं प्राप्तीसाठी तो भूतमात्रावर कुठल्याही जीवावर अवलंबून नसतो. आपण जरा बघितला विचार केला तर अगदी जन्मल्यापासून आपण मरेपर्यंत परावलंबी जीवन जगत असतो. तोही परावलंबी असेल, त्याचं कोणतरी काहीतरी करत असेल, पण त्याला त्याची गरज नसते बरं काय. सत्पुरुषांना कुणाच्या सेवेची गरज नसते, तर इतरांनी सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य असतं. इतर लोकांचं, इतर लोक त्यांची सेवा करतील पण तो सेवा मागत नाही. ही फार मोठी गोष्ट त्या सत्पुरुषाच्या लक्षणामधली आहे. जर सेवा मागत असेल ना तर त्याच्याकडे जीवनमुक्तीची उणीव आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याला मुक्त म्हणता येत नाही, कारण त्याला अजून काहीतरी हवं आहे. काहीतरी हवं आहे असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत आपण मुक्त होणार नाही. आपल्याला काहीच नकोसं झालं, मला हे नको ते नको, काही मिळवायचं नाही, काही बोलायचं नाही, काही कमवायचं नाही, या सगळ्या गोष्टीच्या जेव्हा त्या स्थितीमध्ये तो येईल त्यावेळी त्याला मुक्तीची अवस्था तो भोगत असतो. इथं जे वर्णन सांगितलं आहे तो प्राप्तीसाठी कुठल्याही भूतमातारावर अवलंबून नाही, कारण त्याच्याकडे काही स्वार्थ नसतो, कोणती इच्छा नसते आणि त्यानं आपल्या इच्छेला व्यापक केलेलं असतं. इच्छा नसते असं नाही बरं का, इच्छा असते, पण त्याचे संकल्प कसे असतात, मोठे संकल्प असतात. आपल्या घरापुरते कुटुंबापुरते स्वतःपुरतं तो संकल्प करत नाही, इच्छा मागत नाही, जगासाठी मागतो. जो जे वांचील तो ते नाव आता विश्वात्मके देवे, हे जे वर्णन माऊलींनी पसायदानामध्ये केलं कुणासाठी मागितलं सांगा बघू.
आपल्यासाठी काय मागितलं काय त्याने? नाही मागितलं. आपल्यासाठी मागतो तो स्वार्थी आणि चोर असतो असं भगवद्गीता वर्णन करते. आपण चोर व्हायचं नाही आणि स्वार्थी व्हायचं नाही. दुसऱ्यासाठी सगळं मागायचं आणि दुसऱ्यासाठी मागताना आपणही त्यामध्ये असतो. किती सुंदर व्यापक कल्पना आहे बघा. आपण हे विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. माऊली 12व्या अध्यायामध्ये बोलतात, हे विश्वाला स्वतःचं घर केलं तर मग आपलं स्वतःच्या घराला काही किंमत राहते का? बघा, नाही काय राहत. सगळं जग जे आहे तो मी आहे असे वाटे. तुकाराम महाराज म्हणते, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. मला जी जी माणसं, तुकाराम महाराज म्हणतात, जी जी माणसं मला भेटतात तो मीच आहे की काय असं मला वाटायला लागते. केवढा मोठा व्यापक विचार आहे बघा. हा व्यापक विचार या कर्म नैष्कर्म स्थितीला पोचलेल्या व्यक्तीचा असतो. कारण त्याच्यासाठी कुठलाही स्वार्थ शिल्लक राहिलेला नसतो. त्यामुळे त्याची इच्छा व्यापक स्वरूपात झालेली प्राप्त आहे. त्यामुळे इच्छा व्यापक झाल्यामुळं स्वतःसाठी तो काही मागत नाही, स्वतःसाठी काही करत नाही. त्यामुळं काहीतरी सिद्धी मला प्राप्त व्हावी अशी सुद्धा त्याची इच्छा नसते. मला स्वर्ग लोकाची प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा नसते. मला देवलोक मिळावा, मी पूज्य ठरावा, लोकांनी माझी पूजा करावी, लोकांनी माझा सत्कार करावा, मान मरातब मिळावं, सगळीकडे माझे डिजिटल लागावेत, त्यावरती माझं नाव झळकावं, लोकांनी माझी प्रशंसा करावी, यातली कुठलीही गोष्ट त्याची नसते. म्हणूनच तो मोठा असतो. जो मागतो तो छोटा होतो, जो देतो तो फार मोठा असतो. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की मागणं जेव्हा सुरू होतं तेव्हा आपल्यातलं आपण कमी कमी व्हायला लागतो. आपलं नीच पण त्यामध्ये आहे, मागणीमध्ये आहे. त्यामुळे मागताना मोठं मागावं. काय मागावं? तुकाराम महाराज मागतात, संत सगळेच मागतात, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवाकडे काय मागितलं बघा संत तुकारामाने? मला तुमची आठवण कायम राहिली पाहिजे, दुसरं काही मला मागत नाही. मी माझ्याकडे मागणं काही नाही की तुमची आठवण मला राहू दे किंवा माझ्यावर संतांची कृपा होऊ दे. काय म्हणतात बघा, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांची निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझं. तुझ्याकडे मी दुसरं काही मागत नाही, माझ्यावर संतांची कृपा होऊ दे, भगवंताचं नामस्मरण माझ्याकडून सतत घडावं. हा व्यापक विचार संतांच्याकडे असतो. आमच्याकडे काय असतो? आम्हाला काहीतरी हे द्या, ते द्या, परीक्षामध्ये यश द्या, मला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळू दे, माझी तब्येत चांगली राहू दे, सगळ्या क्षेत्रामध्ये मला यश मिळू दे, असल्या मागण्या आपण मागतो. कधी कधी त्याच्या खालच्या मागण्याही असतात. माझा मित्र आहे तो परीक्षेमध्ये नापास होऊ दे, मीच तेवढा पास होऊ दे, अशाही इच्छा असतात छोट्या छोट्या आपल्या. ही म्हणायची खालच्या दर्जाची इच्छा. मधली इच्छा कोणती? मला हे मिळावं. आणि सर्वात श्रेष्ठ इच्छा कोणती? सर्वांना सुखाची प्राप्ती व्हावी. सर्वे जना सुखीन भवन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. ही जी शांतीपाठ जो उपनिषदांचा आहे त्यामध्ये काय मागणी मागितलेली आहे? सगळं जग सुखाचा अनुभव घेऊ, त्यांना किंचितही दुःख त्यांच्या वाट्याला येऊ नये अशी मागणी. रोज सकाळी उठल्याबरोबर आपण हा श्लोक म्हणावा, सर्वे जना सुखिनो भवन्तु, सगळ्यांना सुखाची प्राप्ती व्हावी. जर सगळ्यांना सुखाची प्राप्ती आपण असा शब्द जर वापरला तर त्या सगळ्यामध्ये आपण स्वतःही असतो. मग आपल्यालाही मिळणार ना सुख. सगळ्यांना सुख मागायला लागलो तर आपल्यालाही मिळतं. आणि मलाच एकट्याला सुख मागायला लागलं तर देव म्हणणार हा स्वार्थी आहे बघा, हा आपल्यापुरतं पाहतो, आपल्यापुरतं मागतो, त्यामुळं हा स्वार्थी आहे. मागच्या तरी एका श्लोकामध्ये त्याला चोर आहे म्हटलेला आहे. स्वतःपुरता स्वयंपाक करून खातो तो चोर आहे म्हटलेला आहे. आता हा जो शब्द आहे, जे खायची वस्तू असते ती सगळ्यांना वाटून खावी असं गीतेचं तत्वज्ञान आहे. आणि जर आपण एकटंच जाऊन जर खायला लागलो, कुठेतरी लपवून बसून जर खायला लागलो तर देव पाहतो आणि देव म्हणतोय हा चोर आहे, एकटा खायला लागलाय. सगळं हे जे आहे ते आपल्याला कुणाकडून मिळालेलं आहे? सगळं सृष्टीकडून मिळालंय. देवानं आपल्याला दिले, म्हणून देवानं दिले ना तर मग ते सगळ्यांचं आहे असा विचार करून जो वागतो ना तो कोणत्याही अपेक्षेला बळी पडत नाही. म्हणून हे सत्पुरुष असतात, हे समाजाकडून काही मागत नाहीत. म्हणजे माझी वाहवा व्हावी किंवा मला सत्पुरुष म्हणून लौकिक मिळावा आपलीच प्रशंसा ते करत राहतात. बाहेर आपल्या तोंडातून कधी कधी प्रशंसा करतात, काही वेळा प्रशंसा करण्यासाठी माणसं नेमतात. म्हणजे ही काही चार मंडळी असतात, त्यांना आपल्या भाषेमध्ये चमचे म्हणतात.
हे चमचेगिरी करणारी काही मंडळी त्यांनीच नेमलेली असतात. त्यांनी समाजामध्ये सांगायचे हे आमचे जे आहेत ना गुरु फार मोठे आहेत, ते असे आहेत तसे आहेत, अशी वाहवा करण्यासाठी त्यांना नेमलेलं असतं आणि ती लोक ते काम करत असतात. अशी इच्छा त्याची नसते. उलट त्याची जर तोंडावर प्रशंसा केली तर त्याला लाज वाटते. तो तिथं ऐकण्यासाठी थांबत नाही. आपली प्रशंसा आपली स्तुती कानानं न ऐकावी असं शास्त्र सांगतंय. आपली स्तुती कधीही ऐकू नये. कधी लागली तर निंदा कानावर पडली तर बरं आहे, कारण निंदेमुळं आपण सुधारतो कदाचित, पण स्तुतीमुळं बिघडण्याची शक्यता आहे. कुणाला काय आवडते सांगा? निंदा आवडते का स्तुती आवडते? आता मुलांना हा प्रश्न विचारला तर कोणीही म्हणेल आम्हाला स्तुतीच आवडते. कोणतरी चांगलं म्हणायला आवडतं, पण चांगलं म्हणणं आणि चांगलं म्हणलेलं ऐकून घेणं हे माझ्या अहंकार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं, एवढं लक्षात ठेवा. आणि जर निंदा कोणी केली ना तर निंदेमुळे माणूस सुधारतो. कदाचित आपल्यातल्या चुका त्या माणसाला दिसलेल्या असतात, त्यामुळे तो माणूस आपल्या चुका तोंडावर बोलून दाखवतो, कधी कधी माघारी बोलावून दाखवतो. त्यामुळे निंदेमध्ये सुधारण्याला वाव आहे, पण प्रशंसेमध्ये नाही. म्हणून कधीही आपली प्रशंसा करणे, कुणीतरी करावी अशी इच्छा बाळगू नये. आपली प्रशंसा नाही झाली तरी चालेल. हे सत्पुरुषांचं तसं आहे की मला काहीतरी माझी कोणतरी स्तुती करावी, माझी वाहवा व्हावी जगामध्ये अशी त्याची इच्छा नसते. किंवा मी दीर्घायुष्य व्हावं, माझे सगळे आजार निघून जावेत असं त्याला वाटत नाही. असा तो निवांत असतो आणि तृप्त असतो. जगातली कुठलीही पदं ती ब्रह्मपदापेक्षा श्रेष्ठ नाहीत अशी एक त्याची धारणा झालेली असते. जगातल्या सगळ्यात श्रेष्ठ पद कोणतं असेल तर ते ब्रह्म, आपण ब्रह्म आहे हे समजून घेणं, मी आत्मा आहे याची जाणीव होणं, हे सर्वश्रेष्ठ दर्जाचं पद आहे. ते त्याला प्राप्त झालेलं असतं. मग तो दुसरी पदे मागेल का? समाजातली लौकिक पदं मागेल का? नाही मागणार. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते चित्त जणी जडो देशी. तुझं चित्त तिथं लागेल बघ, तू सावध राहा. कारण ब्रह्मदिक म्हणजे ब्रह्माची, इंद्राची, ब्रह्मदेव, इंद्रदेव या सगळ्या देवतांची पदं सुद्धा नष्ट होणारी आहेत. पद म्हटलं की ते जाणारच असतं. पद हे जाण्यासाठीच मिळालेलं असतं. त्यामुळं पदाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा ते पद काय होईल तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पद कोणतं आहे ते मिळवण्याची आपली क्षमता आपण निर्माण करणं फार गरजेचं आहे. तर असं आपण करत नाही आणि म्हणून नको त्या अपेक्षाला आपण बळी पडतो. हा समाजामध्ये असणारा हा सत्पुरुष आहे. हा कुठलीही मागणी मागत नाही. माझं मृत्यूनंतर माझं नाव व्हावं, अगोदर सांगून जातात काही माणसं, माझा पुतळा इथं इथं बांधा म्हणून. किती आगाऊपणा असेल बघा. म्हणजे आणि त्याला म्हणतात काय, हे आमचे मोठे सत्पुरुष आहेत, त्यांनी फार मोठ्या गोष्टींचा त्याग केलाय. त्याग वगैरे काय केलेला नसतो. फार तर घर सोडलेलं असतं आणि दुसरं घर एक तयार केलेलं असतं, ज्यामध्ये माणसं सोडलेली असतात आपल्या कुटुंबातली आणि दुसरी माणसं ते बनवतात. ह्या पलीकडे काय केलेलं नसतं. अशी खूप मंडळी आहे समाजामध्ये की जे देखावा करतात मोठेपणाचा. पण हा जीवनमुक्त पुरुष आहे, त्याला देखावा करायची वेळ येत नाही, कारण तो देखावा करायला समाजात जातच नाही. समाजामध्ये मिसळावं, त्यांनी मला काहीतरी मोठं पद द्यावं अशी त्याची इच्छा राहिलेली नसते. त्यामुळं त्याचं जे परावलंबित्व ज्याला आपण म्हणतो ते परावलंबित्व गेलेलं असतं. तो कुणाकडेही काहीच मागत नाही, काहीच न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जो कुणाकडं काहीच मागत नाही ना त्याची कीव देवाला येते. अरे अरे ह्या कुणाकडंच काहीतरी मागत नाही, ह्याची जी गरज आहे आपण पूर्ण करूया, आणि आपोआप त्याची गरज पूर्ण होते. अनेक जणांचा हा अनुभव आहे. पण जे सतत वकवक करत असतात, हे द्या ते द्या, हात पसरायचं सारखं प्रत्येक ठिकाणी लाचारी पत्करायची, ही जी लाचारी आहे ही त्या सत्पुरुषांच्याकडे नसते. कारण त्याने आपलं जीवन प्रारब्धावरती सोपवलेलं असतं. प्रारब्धा अधीन जीवन जगत असतो तो. प्रारब्धाची एक व्यवस्था आहे. जे जे प्रारब्धात आहे ते ते मिळणारच, जे जे प्रारब्धामध्ये नाही ते कधीही मिळणार नाही असा त्याचा ठाम निश्चय झालेला असतो. आपण आपला निश्चय असा केला पाहिजे, जसं देवाला आपण शरण जातो ना तसं प्रारब्धालाही शरण जावं. म्हणजे इथं प्रयत्नाला मात्र वाव आहेत. खूप प्रयत्न करावेत आणि प्रयत्नांती जे फळ प्राप्त होतं ते फळ आनंदानं स्वीकारणं म्हणजे प्रारब्धाला शरण जाणं, प्रारब्धाला मानणं, प्रारब्धाचा आदर करणं. म्हणजे काय तर जे फळ आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आहे तसं स्वीकारणे. नाथ महाराजांचा अभंग आहे बघा, जैशी स्थिती आहे तैशापरी राहे,
कौतुक तू पाहे संचिताचे. जसं आहे तशी स्थितीमध्ये तू राहत जा. जशी स्थिती म्हणजे प्रयत्न अंती तुझी जी स्थिती तुला प्राप्त होईल त्या स्थितीमध्ये तू राहत जा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. भगवंताला तुझी अवस्था सगळी ठाऊक आहे, तू काय मागायची काही गरज नाही. त्यामुळे हाच सत्पुरुष आहे, इतक्या उच्च पातळीवर पोचलेला असतो की त्याला काही करणं शिल्लक राहिलेलं नसतं. काही माणसं मात्र उदंड कार्य करतात बरं काय. समर्थांचा विचार जर केला, केवढं मोठं कार्य करून ठेवलंय समर्थांनी, आणि हे कधी तर जीवनमुक्तीनंतरच्या स्थितीमध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे. म्हणजे जीवनमुक्त माणसं कामच करत नाहीत असं नाही, काम करतात, करतीलही ते. काही काही करत नाहीत, तसेच असतात, अगदी निवांत असतात. जे कृष्णमूर्ती सारखे आहेत, रमण महर्षी सारखी माणसं आहेत, त्यांनी कुठला शिष्य संप्रदाय किंवा काही आपला संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. पण समर्थासारखे आहेत, ज्ञानेश्वर माऊलीसारखे आहेत, तुकोबांसारखे आहेत की यांनी जगाला मार्गदर्शन करण्याचं आपल्या हातात घेतलं आणि लोकांना मार्गदर्शन केलं. समर्थांतरी केवढं मोठं कार्य उभा केलेलं आहे. आजही ते आपण कार्याचा विचार ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की या वयामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य कसं केलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य बघा, फक्त 50 वर्ष त्यांना लाभली आयुष्यातली, पण त्या 50 वर्षामध्ये केवढं मोठं कार्य करून ठेवलं. जगावर त्यांची छाप पडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आता महाराष्ट्रावर केवढी छाप आहे माहिती नाही, पण महाराष्ट्रामधलं हे काय आहे, थोडंसं दुर्दैव म्हणायला पाहिजे की त्यांना ओळखायला लोक चुकतात आणि त्यांच्या नावावर काही जण भिक्षा मागतात, हा भाग वेगळा, पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा विचार करत नाहीत. आपण जर महाराष्ट्रात जन्माला आलो आणि महाराष्ट्रातल्या ग्रंथ जे संतांनी ग्रंथ लिहिलेत ते नाहीच वाचलेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर समजावून घेतलं नाही आपण, तर आपला जन्म वाया गेला असं लक्षात ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, समर्थांचा दासबोध वाचला पाहिजे, तुकारामांची गाथा वाचली पाहिजे, तरच आयुष्याला अर्थ प्राप्त झाला, नाहीतर फुकट मेला म्हणायला पाहिजे. म्हणून यासाठी विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा या सत्पुरुषांनी उदंड काम करताना दिसतात ते, तर कधी कधी शांत बसलेले दिसतात, काहीच काम करत नाहीत, अशी मंडळी त्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे कर्म करणं किंवा न करणं यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. इथं म्हणलेलं आहे स्वार्थ नाही, कश्चिदर्थ व्यपाश्रया, कुठल्याही प्रकारचा अर्थार्थी त्याचा संबंध त्यात नसतो. रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देतात त्याबद्दल बघा. रामकृष्ण परमहंस म्हणतात विहीर खणण्यासाठी जर आपण काय वापरतो, काय खणण्यासाठी जे लागणारं जे साहित्य असतं ते कुदळ असतं, फावडं असतं, ते वापरलं जातं. काही मंडळी विहीर खणतात, विहिरीला पाणी लागलं तर त्या विहिरीतच ते फावडं आणि ते खोरं टाकून देतात. आणि काही मंडळी ते विहिरीसाठी वापरलेलं खोरं आणि फावडं जे असतं ते जपून ठेवतात. असू दे म्हणतात, यानंच आपण काय केलं की विहीर खोदलेली आहे आणि त्यासाठी ते जपून ठेवतात. आणि काही जण पाण्यातच टाकतात त्या विहिरीमध्ये. ह्या दोन्ही प्रकारची गोष्टी कशा आहेत बघा. आता पाण्यात टाकणं म्हणजे पुढचं काहीच कार्य न करणं, अशी काही मंडळी आहे. आणि ते जपून ठेवणं म्हणजे ती साधना जपून ठेवून लोकांना त्या साधनेद्वारे मार्गदर्शन करणं. दोन्ही गोष्टी आहेत. आपण जर हा विचार जर करायला लागलो तर निश्चितपणाने हे रामकृष्ण परमहंसाचा दृष्टांत आपल्या लक्षात येईल. इतरांच्या उपयोगी पडतील ना ती खोरं फावडं, ते इतरांना उपयोगी पडेल म्हणून ते जपून ठेवतात. काही मंडळी टाकून देतात, म्हणतात मी मुक्त झालो, आता जगाला मुक्त करण्यासारखी माणसांचे नाही, कुणाला बोलवायचं, कुणाला मुक्ती पाहिजे आहे. त्यांनी तपासलं तर आताही आपण तपासलं तर कुणाला मुक्त व्हायचं आहे असा विचार केला तर काही असतील ते काही विचारपूर्वक काही सांगणारी फार मंडळी कमी आहे की मला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं नसतं कुणाला. आणि त्यामुळं मुक्तीचा पुढचा जो साधनेचा प्रकार आहे तो आपला चालवायचा म्हणून चालवतात, पण इच्छा मुक्तीची आहे का, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून काही मंडळी ते खोरं फावडं पाण्यात टाकतात. म्हणजे काय करतात, आपली साधना जगाच्या उपयोगाला आणायची ती काय काम करतच नाहीत, म्हणजे कर्म करत नाहीत. आणि काही जण मात्र तेच साधन जे त्यांनी केलं ते जपून ठेवतात, तेच नाम साधन ते जगाला देतात आणि जगाचा उद्धार करतात. परमपूज्य काकांसारखी माणसं ही त्यापैकी माणसं आहेत की ज्यांनी ती साधना आणि संप्रदाय जपून ठेवला. आता विहिरी खणणं म्हणजे काय, साधना केली, विहिरीला पाणी लागलं म्हणजे काय, त्यांना मुक्ती मिळाली. आता त्यांना मुक्ती मिळाली तर ते जगाचा विचार करतात. आणि ते खोरं आणि फावडं या शब्दाचा अर्थ काय, ज्ञान साधन जे असतं,
संप्रदाय जो असतो तो जपून ठेवतात आणि तो संप्रदाय परंपरेनं आपल्या शिष्यांना देऊन टाकतात आणि शिष्य ते पुढे चालवतात. अशी करणारी मंडळी आहेत. ती काम करतच नाहीत असं नाही, काही काम करतात आणि काही करत नाहीत. त्यामुळं इथं माऊलींची फार सुंदर 2 ओव्या आहेत बघा. 148 नंबरची प्रसिद्ध ओवी आहे. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आपण या ओवीवरती वरच्या ओवीचा संदर्भ या संबंधीचा आहे. वरच्या ज्या ओव्या माऊलींनी टाकल्यात काल आपण पाहिल्या त्या सुद्धा जे तो आत्मबोधे तोसला तरी कृतकार्य झाला, ही जी वरची ओवी आहे ती त्याशी संबंधित हीच ओवी आहे. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी. जेव्हा तृप्ती होते तेव्हा सगळी साधनं बाजूला पडतात. देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. तसा आत्मतुष्ट झालेला पुरुष जो असतो त्याला कर्म करायचं बंधन राहत नाही. तो काहीच कर्म करत नाही मग, कारण त्याचं सगळं कर्म करून झालेलं असतं. साधना करून झाली, प्रापंचिक कार्य करून झाली, साधनेची कामं झाली आणि सिद्धी प्राप्त झाली. सिद्धी कोणती? मोक्ष, आत्मसिद्धी प्राप्त झाली. आता ही आत्मसिद्धी प्राप्त झाल्यामुळं तो तृप्त झालेला असतो आणि तृप्त झालं की साधनांची काही गरज पडत नाही. जसं विहिरीला पाणी लागल्यानंतर त्या कोऱ्या पावड्यांची काही गरज पडत नाही, तसं तृप्ती प्राप्त झाल्यानंतर परत कुठली साधनं करायला लागत नाही, परत त्याला नाम घ्यावं लागत नाही, परत त्याला तीर्थयात्रा कराव्या लागत नाही. आता गंमत म्हणून, सहज म्हणून तो तीर्थयात्रा करेल, नाम घेईल, आणखीन काहीतरी शास्त्राचा अभ्यास करेल, लोकांना मार्गदर्शन करेल, परंतु मुद्दा म्हणून जबरदस्तीनं त्याला ते करावं लागत नाही, कारण तो तृप्त झालेला असतो. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी तैसे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आणि पुढे म्हणतात जववरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा तवची या साधना भजावे लागे. आणि जोपर्यंत ही आत्मसिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत साधन सोडू नये, साधन करतच राहिलं पाहिजे. माऊलींचा आदेश आहे. 2 ओव्या फार सुंदर आहेत. आपण ज्या ओव्यांची लिस्ट काढायला लागलेलो आहे पहिल्या अध्यायापासून, त्यामध्ये ह्या 2 ओव्या लिहून घ्यायच्या आहेत. वरच्या पण 2 ओव्या सांगितल्या होत्या, 146, 147. आता 148 आणि 149 नंबरची ओवी 3ऱ्या अध्यायातली ही लिहून ठेवायची आहे. बरेच लोक लिस्ट करायला लागले आहेत, त्या लिस्टमध्ये ही ओवी घालायची आहे. आपल्याला त्याबद्दल काय सुचत असेल तर आपलंही चिंतन त्या खाली लिहून ठेवावं बसल्या बसल्या, ह्या चिंतनाचा विचार करून थोडासा. इथं म्हणतात तृप्ती झाली या जैशी, म्हणजे उदाहरण घेतलेलं आहे बघा. तृप्ती शब्दाचा अर्थ आहे जेवणानं तृप्ती होते. अन्नाचं भोजन पूर्ण झालं की तृप्त होतो माणूस. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी, म्हणजे भोजनाची शिधा सामग्री आपण गोळा केली, कष्ट घेतलं बघा. भोजनासाठी काय लागणारं तांदूळ, डाळ, ह्या सगळ्या गोष्टी, तिखट, मीठ सगळं आणलं, सामग्री तयार केली, गोळा केली. आता त्याचं जेवण ते तयार केलं, जेवण शिजवलं, स्वयंपाक तयार झाला. लोक आता पानं मांडायला लागलेले आहेत, ताटं वाढायला लागलेले आहेत. पानं मांडण्याची धांदल सुरू झाली, वाढून घेतलं, काही जण वाढून घ्यायलेत, काही जण वाढायला लागलेले आहेत. भोजनाला सुरुवात केली, एक एक घास जसा पोटात जाईल तसं तसं हात शांत 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 होत जातं. आणि हळूहळू हळू जो वेग पहिल्या 4 घासात होता तो पुढच्या शेवटच्या घासात राहतोय का बघा. आपण जेवण करताना नाही राहत, पट 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 अगोदर जेवत असतो आपण. फार भूक लागलेली असते, मग आपण भर 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 जेवत असतो. आणि जेव्हा पोट भरायला सुरू होतं, निम्म्यापेक्षा जास्त होतं, त्यावेळी आपला वेग हळूहळू मंद होतो, कारण भूक शमू लागते. पहिला वेग राहत नाही आणि नंतर शेवटी शेवटच्या घासानं तृप्त होतो आपण आणि डेकर देतो आणि काय करतो, ताट बाजूला सरतो बघा. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी. अपैशी म्हणजे आपोआप, आपोआप साधनच बंद होतात. म्हणजे भोजनाचं जे काम होतं बंदच झालं. का झालं? आता तृप्तीचा ढेकर प्राप्त झाला आणि मिळाल्यामुळं आपोआपच जशी तशीच आत्मतृप्ती आहे. जेवणाचा जसा दृष्टांत आपण आता घेतला भोजनाचा, तसाच दृष्टांत या साधनेमध्ये आहे. जीवनमुक्त पुरुषाचा शेवटचा घास जो पूर्ण होतो त्यावेळी तो मुक्त अवस्थेला प्राप्त झालेला असतो. ती आत्मतृप्तीची ही अनुभूती आहे, इथं वर्णन माऊलींनी केलेले आहे. पण दृष्टांत देताना मात्र जेवणाचा, भोजनाचा दिलेला आहे. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी देखे. आणि आता पुढे सिद्धांत बघा.
देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तसा आत्मसंतुष्ट जो झालेला असतो त्याला काहीही करणं शिल्लक राहत नाही, काय करावंसंही वाटत नाही. हे मिळवावं ते मिळवावं, ह्याच्याकडून घ्यावं त्याच्याकडून घ्यावं, मला हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे, त्याची कुठलीही इच्छा राहिलेली नसती. मला हे कपडे लागतात ते कपडे लागतात अशी चॉईस त्याची राहिलेली नसते. अशा वेगळ्या पद्धतीनं तो जीवन जगत असतो. त्यामुळं साध्यापर्यंत पोचलेला असतो. इथं अन्न आणि अन्नग्रहण जे शब्द वापरलेत ना, हे साधन आहे. आणि जेव्हा तृप्ती झाली हे सांगितले नाही, ते साध्य आहे. साध्य म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती, हे साध्य आहे. आणि ते साध्य कधी होतं? जसं भोजनाची सामुग्री जमा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात, तशी नाम साधना, ध्यान साधना, तत्वविचाराची साधना करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. श्रीगुरूंची सेवा आहे, तीर्थयात्रा आहे, भगवंताची पूजा आहे, या सगळ्या साधना त्यामध्ये मोडतात. त्या साधना म्हणजे काय? जेवणाची व्यवस्था करायची, आणि जेवण शिजवून झाल्यावर जेवलो की कशी तृप्ती होते, तशी सगळी साधनं झाली पूर्ण की आपल्याला आत्मतृप्ती होते. म्हणजे आपण आत्मतुष्ट होतो. आणि आत्मतुष्टाला परत काय करावं लागेल काय? परत तो जाणार नाही. आता जरासा जेवणाचा दृष्टांत पूर्ण लागू होत नाही, कारण जेवण एकदा जेवलो की दुसऱ्या दिवशी आणि परत भूक लागतेच ना, म्हणून आणि मिळवायला तो जातो. तसं मात्र ह्याचं नसतं. याची तृप्ती ही अंतिम तृप्ती असते. जेवणातली तृप्ती ही लयबद्ध असते, लयरूप असते. तेवढ्यापुरती तृप्ती झाली की परत जेवावं लागतं. तशी याची तृप्ती नसते. त्यामुळे साधनानं साध्य म्हणून घ्यायचं नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बऱ्याच वेळा साधनच साध्य मानतो. म्हणजे जेवायचं साधन गोळा केलं, झालं, आता मी पूर्ण झालो, मी जेवलो, असा अर्थ होतो का? नाही होत. तसं नाम घ्यायला लागलो, नाम घेताना बरं वाटायला लागलं, ग्रंथ अभ्यासायला लागलो, आणि त्या माणसांना काय वाटायला लागतं? मी पोचलो, आता माझं साधन पूर्ण झालं. ही चुकीची समजूत आहे. म्हणून माऊली इथं आपल्याला धोक्याचा इशारा देतात. साधनानं साध्य म्हणू नये, ते साधन असतं. आणि साधन हे साध्य होऊ शकत नाही, आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जातं. नाम साधना, ध्यान साधनेमुळं आपली चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धी झाली की आपलं अंतःकरण जे आहे ते मुक्तीसाठी पात्र ठरतं. एवढंच होतं. आपण ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट होतो, अन्य काय होत नाही. पण या कर्माचा अगोदर विचार, साधनेचा विचार करावा लागतो. जेव्हा अशी साधनं पूर्ण होतात तेव्हा हे सगळं काहीच काम राहत नाही. माऊलीवरती अध्यायामध्ये म्हणलेलं आहे, तस्य कार्य न विद्यते, त्यांना कुठल्या प्रकारचं कर्म शिल्लक राहत नाही. कार्य म्हटलेलं आहे, तस्य कार्य न विद्यते, म्हणजे त्यांना कार्य शिल्लक राहत नाही, कर्म शिल्लक राहतात. मात्र ती माणसं कर्म करत राहतात. विद्यादानाचं कार्य करतील किंवा रक्तदानाचं कार्य करतील, कुठंतरी जाऊन सेवा देतील, कुणाला तरी मार्गदर्शन कीर्तन प्रवचन करत असतील, हे काम ते करत राहतात. त्यांचं कार्य संपतं, कर्म संपत नाही. तस्य कार्य न विद्यते शब्दामध्ये ही खोच आहे, लक्षात ठेवली पाहिजे बरं का. त्यामध्ये कर्म चालू असतं, त्यामुळे ध्येय प्राप्तीनंतर कार्य थांबतं पण कर्म थांबत नाही. ध्येय जरी मिळालं तरी दुसऱ्यांना त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कुणाला तरी मदत करावी लागते, म्हणून कर्म करावंच लागतं त्याला. सत्पुरुषांना मुक्ती मिळाली तर दुसऱ्यांना मुक्त व्हावेत म्हणून ते प्रयत्नशील असतात. एवढीच त्यांची कामं असतात, बाकी काही काम करत नाही. आणि जोपर्यंत काही करण्याची आपल्याला आसक्ती वाटते, मिळवण्याची कल्पना, जगण्याची आशा आहे, मरणाचं भय आहे ना, तोपर्यंत समजायचं आपल्याला अजून कर्तव्य संपलेली नाहीत, अजून आपल्याला कामं करावी लागतील. जोपर्यंत आपण पोचत नाही, कर्म टाकायचं नाही हे सांगायला लागले. गीताशास्त्र आपल्याला सांगतं आपली कामं टाकायची नाहीत म्हणून सांगायला लागले. अजून मृत्यूचं भय वाटतंय ना, अजून कशाची तरी आसक्ती आहे ना, तर आपल्याला कर्म करावे लागतील. त्यामुळं आपल्याला जी सांगितलेलं आहे की तुष्टी ज्यावेळी होते, ही तुष्टी शेवटपर्यंत असते. म्हणून कर्मातील फलासक्ती संपल्याने त्याचं पापपुण्य सुद्धा त्या सत्पुरुषाचं राहत नाही, कुठलीही आसक्ती त्याला नसते. आणि आसक्ती नसल्यामुळे तो फक्त प्रपंच करतो, नाटक म्हणून, गंमत म्हणून करत असतो. ती आलेली जबाबदारी आहे, कुणाची तरी कुटुंबियांची जबाबदारी असेल, कदाचित समाजाची जबाबदारी म्हणून तो काम करत असेल, पण नाटक म्हणून करत असतो. पण नाटकात कसं असतं बघा, कोणी शिवी दिली तरी नाटकात काय म्हणतात का, मला का शिवी दिली म्हणून नाटक झाल्यावर तो त्याला मारायला जातो का? नाही मारायला जात. किंवा नाटकात समजा तलवार काढली, ती उगारली किंवा कुणाच्या तरी त्या मानेवरती धरली,
तरी त्याला त्याचा राग येतो का बघा, ते नाटक असतं. नाटकात राग येईल तेवढा, पण नाटक संपल्यावर येत नाही. तसा तो जगत असतो. त्यामुळं त्याचं जे जगणं आहे ते जगणं फक्त समाजासाठी शिल्लक असतं. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अशी त्यांची धारणा झालेली असते. उपकार करण्यासाठी फक्त ते जिवंत असतात. त्यामुळं स्वार्थाच्या हेतूनं कोणत्याही जीवमात्राविषयी त्यांचा अर्थार्थी संबंध राहत नाही. आपला स्वार्थ प्राप्त करावा किंवा कुणाकडून तरी काहीतरी मिळावं म्हणून ते काम करत नाहीत, तर दुसऱ्याच्या उद्धारासाठी, दुसऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी तर ते काम करत असतील. त्यामुळं त्यांचं हवं नको पण संपलेलं असतं. माऊली पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतात बघा, जवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत साधन करायला कंटाळा करायचा नाही. शेवटपर्यंत तृप्ती, शेवटची तृप्ती अनुभवल्याशिवाय साधन करायचं कंटाळा करायचं नाही. आपण बरेच वेळा त्यामध्ये एक हे म्हणतात की रसास्वाद नावाची एक गोष्ट आहे की जे अंतःकरणामध्ये उतरते ना, लयांतर रसास्वाद आहे. रसास्वाद म्हणजे एक आनंदाची अनुभूती यायला लागते नाम घेताना. ही आनंदाची अनुभूती आली की त्या साधकाला वाटते माझं काम झालं, आता मला साधन करायची काही गरज नाही. पण तो त्या मुक्तीच्या काठावरती असतो, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अजून मुक्त झालेला नसतो म्हणून त्यानं साधन सोडू नये. हा रसास्वादाचा अनुभव आहे. थोडीशी झलक मिळत असते आणि त्या झलकीनं लगेच म्हणायचं नाही की मला आता साधन करायची काही गरज नाही, मी आता प्रवचन करायला लागलोय, कीर्तन करायला लागलोय, मी आता मुक्त झालो, असं म्हणून चालत नाही. ते एक काम आहे, ती साधनाच आहे. कीर्तन करणं, प्रवचन करणं, ऐकणं ही साधना आहे. मुक्तीची अवस्था ही शेवटची आहे आणि मुक्ती झाल्यानंतर सुद्धा ते लोक साधन करत असतात, कीर्तन प्रवचन करत असतात. असे खूप उदाहरणं आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. म्हणून इथं धोक्याची दिलेली सूचना, जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत साधन सोडू नये. जसं उदाहरण दिलेलं आहे बघा, आपल्याला झोप येत नाही किंवा मरण येत नाही तोपर्यंत वेदांताचं चिंतन करावं, असा एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ तो होतो, झोप येत नाही तोपर्यंत वेदांताचं म्हणजे भगवंताचं नामाचं चिंतन करावं. जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत भगवंताचं नामाचं आणि तत्वाचं चिंतन करावं, असा श्लोक आहे. त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. मरेपर्यंत साधन सोडू नये. जरी मुक्त झाला तरी मुक्त माणसं सुद्धा भक्ती करतात बघा, ज्ञानोत्तर भक्ती त्याला म्हणतात. ते नमस्कार करतात, तीर्थयात्रा करतात, मजेत करत असतात. मात्र त्यांना त्याचे काही घेणं जाणं शिल्लक राहिलेलं नसतं. तरी सुद्धा ते रामकृष्ण हरी म्हणतात, श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. त्यांना तसं काही बंधन नसतं, तरी सुद्धा त्या अवस्थेमध्ये ते जगत असतात. म्हणून म्हटलेलं आहे की जरी साधनं करली, जववरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा. जोपर्यंत अंतःकरण चांगलं तत्पर होत नाही, सिद्ध होत नाही, तोपर्यंत साधना सोडणं चुकीचं आहे. तोपर्यंत ते करावंच लागतं. जसं एखादं बीज पेरलेलं असतं, तर बीज पेरलं, आपण कधी कधी मुलं सुद्धा बघा एखादी आंब्याची कोय वगैरे पुरतात आणि लगेच दुसऱ्या 4 दिवसानंतर बघायला जातात, केवढा आंबा आलाय बघूया. लगेच काय आंबा येतील काय, त्याला लगेच झाड तयार होईल काय, त्याचं नाही होणार. त्यासाठी त्याला खत घालावं लागतं, पाणी घालावं लागतं, जनावरापासून त्या झाडाचं संरक्षण करावं लागतं. मग त्याला अंकुर फुटतो, मग मोठं रोपटं होतं, रोपट्याचं झाड होतं, अनेक वर्षानं त्याला फळं लागत असतात. मग तोपर्यंत काम केवढं करायला लागतं, त्या सगळ्या गोष्टी अगोदर कराव्या लागतात. तसं साधन तसंच आहे. साधना सतत करायची लागते. आपल्या मनातले दोष हळूहळू काढत जायचं. त्याला म्हणायचं काय करणं, संगोपन करणं झाडाचं. आपलं जे आत्मरूपी झाड आहे ते आपल्याला अंकुरित व्हावं असं वाटत असेल तर त्याचं रक्षण करावं लागतं. आणि रक्षण करणं म्हणजे शांतपणाने साधना करत राहणं. जोपर्यंत आपल्याला त्याचा बोध होत नाही तोपर्यंत साधना करावी. काही जण असे आहेत की स्वतःच्या मुक्तीचा घोष करून टाकतात, घोषणा करतात, मी मुक्त झालो असे म्हणणारी मंडळी आहेत. मला देव प्राप्त झाला असे लोकांना सांगतात. जे असे सांगतात ना ते भोंदू आहेत असं आपण लक्षात ठेवायचं. ते खोटं बोलतात असं सांगायचं, लक्षात ठेवायचं. कारण त्याच्या पाठीमागे आहे की मुक्त झालेले, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मुक्त झालो ऐसे बोले जाये मुखे, तुका म्हणे दुःखे बांधला तो. अजून त्याचं दुःख संपलं नाही असा त्याचा अर्थ आहे.
ज्याला बोलून दाखवावं लागतं ना, मी मुक्त आहे मुक्त आहे, तो कसा मुक्त झालाय? अजून साधना त्याची कमीच आहे. म्हणून हे करणं चुकीचं आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. जोपर्यंत तो बोध होत नाही तोपर्यंत मुक्तीची भाषा करणं चुकीचं आहे. म्हणून तृप्तीचं वर्णन इथे केलेलं आहे. तृप्त झालेले, आत्मसंतुष्ट झालेले पुरुष शांत वृत्तीने समाजामध्ये जगत असतात आणि जगाला उपयोगी पडत असतात. अशी सुंदर व्यवस्था या 2 ओवीमध्ये माऊलीने केलेली आहे. ह्या 2 ओव्या लिहून घ्यायच्या. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला इथं थांबावं लागतं. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.